मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असेल तर प्रत्येक वर्षाला नोंदणी रिन्युअल करावी लागते. जर तुम्ही नोंदणी रिन्युअल केली नाही तर तुमची नोंदणी इनॅक्टिव्ह होते आणि तुम्हाला बांधकाम कामगारी मंडळाच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेता येत नाही. या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन रिन्युअल कसं करायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, बांधकामावरची नोंदणी रिन्युअल करण्यासाठी चालू वर्षाचा 90 दिवस काम केल्याचा दाखला द्यावा लागतो. 90 दिवस काम केल्याचा दाखला योग्य असेल तरच तुमचे रिन्युअल होते, अन्यथा तुमचे रिन्युअल फॉर्म रिजेक्ट होते. आता बांधकामावरची नोंदणी रिन्युअल करण्यासाठी मंडळाच्या या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण याच्यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. या ठिकाणी सिलेक्ट ॲक्शन याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर दोन ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी भेटतील, न्यू रिन्युअल आणि अपडेट रिन्युअल. तर या ठिकाणी न्यू रिन्युअल हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली रजिस्ट्रेशन नंबर, या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि त्याच्या खाली प्रोसीड टू फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता यानंतर तुमच्यासमोर बांधकामावरचा रिन्युअल फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये तुम्हाला बांधकामावरची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल. या ठिकाणी बांधकामावरचा रजिस्ट्रेशन नंबर, त्याच्या नोंदणीचा स्टेटस, त्याचे नाव, त्याचा आधार नंबर, त्याचा मोबाईल नंबर आणि डेट ऑफ बर्थ ही सर्व माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे 90 दिवस काम केल्याचा दाखल्याचा जो तपशील आहे तो तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित भरायचा आहे. तर या ठिकाणी कामगाराच्या कामाचे स्वरूप याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे काम करता ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर जारी करणाऱ्याचा प्रकार, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तुम्ही कोणाकडून घेतले ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही कॉन्ट्रॅक्टर, डेव्हलपर किंवा ग्रामसेवक कोणाकडून घेतले हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपरकडून दाखला घेतल्यानंतर फॉर्ममध्ये कोणती माहिती भरायची ते तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. तर या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर यांच्याकडून दाखला घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली रजिस्ट्रेशन नंबर ऑफ इश्युअर या ठिकाणी जारी करण्याचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर त्याच्या बाजूला जावक क्रमांक टाकायचा आहे आणि जावक दिनांक टाकायचा आहे. जावक क्रमांक आणि जावक दिनांक हे तुम्हाला 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर मिळते. त्यानंतर खाली ठेकेदार किंवा विकासकाचे नाव टाकायचं आहे. त्यानंतर नियोक्त्याचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या बाजूला नियोक्त्याचा तालुका सिलेक्ट करायचा आहे. आता यानंतर तुम्ही जर ग्रामसेवकाकडून दाखला घेतला असेल तर कोणती माहिती भरायची ते पहा. या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जावक क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर जावक दिनांक टाकायचा आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीचे नाव टाकायचं आहे. त्यानंतर त्याच्या बाजूला ग्रामपंचायतीचा जिल्हा, त्यानंतर त्याच्या बाजूला ग्रामपंचायतीचा तालुका. आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली नोट या ठिकाणी कृपया पडताळणीसाठी तुम्हाला भेट द्यावयाची असलेली योग्य तालुका सुविधा केंद्र निवडा. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या जवळचे तालुका सुविधा केंद्र तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड या ठिकाणी तुमच्या 90 दिवसाचे प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे. हे प्रमाणपत्र तुम्ही 2 MBच्या साईजमध्ये PDF, JPG किंवा PNG मध्ये अपलोड करू शकता. या ठिकाणी 90 दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र ब्राउज या बटनावरती क्लिक करून 90 दिवसाचे प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे. हे 90 दिवसाचे प्रमाणपत्र तुम्ही व्यवस्थित स्कॅन करून किंवा मोबाईलवरती फोटो काढून अपलोड करू शकता. यानंतर क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट्स याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या सोयीची तारीख तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. तारीख सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली आय हिअर बाय डिक्लेअर दॅट इन्फॉर्मेशन या ठिकाणी एक छोटा चेक बॉक्स दिसतो, त्याच्यावरती चेक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट करायचा आहे. यानंतर तुमचा फॉर्म मंडळाकडे सबमिट होईल आणि तुम्हाला एक ॲक्नॉलेजमेंट नंबर मिळेल. त्यावर ओके करा आणि त्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर प्रिंट करा असा एक मेसेज येईल. त्याच्यावरती क्लिक करून अपॉइंटमेंट लेटर तुमचं प्रिंट करायचं आहे. आता ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जवळच्या बांधकाम कामगार सुविधा केंद्रात जाऊन कागदपत्रांची पडताळणी करावी लागते. त्यासाठी फॉर्म भरताना ज्या तारखेची अपॉइंटमेंट घेतली आहे त्या तारखेला स्वतः उपस्थित राहून कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करायचं आहे. कागदपत्रांची पडताळणीसाठी जाताना तुमची सर्व ओरिजिनल कागदपत्रे आणि अपॉइंटमेंट लेटर सोबत घेऊन जायचं आहे आणि कागदपत्राची पडताळणी पूर्ण करायचं आहे. कागदपत्राची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर किंवा नामंजूर केला जातो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या बांधकामावरची नोंदणी ऑनलाईन रिन्युअल करू शकता. मित्रांनो, तुम्ही जर अजून रिन्युअल केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि योजनांचा लाभ घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.